फोटो पाहून तर तुम्हाला कळालंच असेल की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नामकरण सोहळा किंवा ज्याला आपण बारसे म्हणतो त्याचा आहे. आमच्या घरी एक परी आलेली आहे छोटीशी आणि तिचं उद्या बारसं आहे, तर त्याच्यासाठी आमची जोरदार तयारी चालू आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. आजचा हा व्हिडिओ माझ्या आयुष्यातील खूप खास आणि मनाला स्पर्श करणारा आहे, कारण आमच्या कुटुंबात एक छोटीशी गोड परीचं आगमन झालेलं आहे. गावाकडच्या त्या वातावरणात आपल्या सगळ्यांच्या प्रेमात आणि आशीर्वादात आम्ही तिचं बारसं साजरं केलं आणि त्या सगळ्या सुंदर क्षणांची ही एक छोटीशी झलक आहे. बारशाच्या आधीच घरात तयारी सुरू झाली होती. घरभर एक वेगळंच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं. फुगे, वेलकमचे लेटर्स, सुंदर सजावट, सगळं काही इतकं प्रेमाने आणि मनापासून केलं जात होतं की प्रत्येक कोपऱ्यात आनंद दिसत होता. आणि या सगळ्यात एक खास भाग म्हणजे फुलांची तयारी. भरपूर फुलं आणली गेली होती आणि त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून ही जी तुम्हाला पायघडी दिसती आहे ती बनवली होती. ही आयडिया ॲक्च्युली ऋतू आत्याची आहे, बाळाची आत्या, आणि तिने हे युनिक आणि क्रिएटिव्ह स्टेप घेतला होता की अशाच पद्धतीचं हे पायघड्या झाल्या पाहिजेत. खूप सुंदर पायघड्या झाल्या होत्या ज्याच्यावर आपल्या छोट्या परीचे घरात स्वागत होणार होते. ही तयारी करायला जवळजवळ 1 तास गेला, पण त्या प्रत्येक क्षणात एक वेगळीच शांतता आणि समाधान होतं. घरात सगळे एकत्र जमलो होतो. कोणी सजावट करत होतं, कोणी तयारी मदत करत होतं आणि मध्येच गप्पा आणि आठवणी रंगत होत्या. असे हे क्षण खरोखर खूप मजेदार आणि खूप सुंदर होते. आपल्या घरी एक छोटीशी परी येणार आहे, पिल्लू येणार आहे, याचा आनंद काही औरच असतो. चला, नेक्स्ट डे मी तयार झाली आता बारशासाठी जायला आणि मग आम्ही सगळेच मिळून बारशाच्या ठिकाणी निघालो. अगदी 10 मिनटं लागतात आमच्या घरापासून व्हेन्यूपर्यंत पोचायला. आणि हे पहा, पिल्लू आलेलं आहे आणि मम्मा डॅडासोबत ते बारशाच्या ठिकाणी येण्यासाठी सज्ज झालेलं आहे. आजी म्हणजे आमच्या माई ज्या आहेत त्यांनी त्यांचं वेलकम केलं. पाय धुवून, डोळ्याला पाणी पुसून, आरती करून पिल्ल्याचं स्वागत केलं. किती गोड दिसते ना ती. हॉलच्या इथे खूप सुंदर सजावट आणि वातावरण खूप शांत आणि चांगलं होतं. अगदी जसं आपण स्वप्नात बघतो तसाच गोष्टी इथे छोट्या मुलीसाठी आणल्या होत्या आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं गेलं होतं. आमचे गेस्टसुद्धा सगळे आले होते. हळदी कुंकवाची डास, त्यांचं नाव येते बारशाच्या सोन्याची अंगठी, चांदीचं पैठण आणि संग्रामांचं नाव घेते सर्वजण ऐका. हा उखाण्याचा छोटासा कार्यक्रम झाल्यानंतर ती वेळ आली जेव्हा बाळाचं नाव रिव्हील करायचं होतं आणि पिल्लूचं आमच्या नाव आहे दुर्वा. किती गोड नाव आहे ना. हे नाव जसं साधं, सुंदर आणि पवित्र आहे, तशीच तीही निरागस, गोड आणि देवासारखी आहे. त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो शब्दात सांगणं खूप कठीण आहे. असा हा आमचा कार्यक्रम खूप सुंदर, छान आणि मजेदार होता. आता वेळ आली आहे आपल्या जेवणाची. ही खऱ्या आनंदाचं ठिकाण आहे, म्हणजे आपलं कुटुंब, जिथे आपण सगळे मिळून एकत्र भोजन करणार आहोत. ओके. खूप छान शाकाहारी जेवणाची व्यवस्था होती. बासुंदी, पनीर मसाला भाजी, गरम गरम पुऱ्या, दाल तडका, भात आणि सॅलड. प्रत्येक पदार्थ इतका चविष्ट होता की खरंच मन आणि पोट दोन्हीही तृप्त झालं. आजचा हा दिवस फक्त कार्यक्रम नव्हता, तर आठवणींचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा साठा होता. दुर्वा, तुझे आयुष्य नेहमी असंच सुंदर आणि आनंदी, प्रेमाने भरलेलं असू दे. काही फोटोज आम्ही क्लिक केले. त्याच्यानंतर पिल्लूला आम्ही घेऊन घरी आलो आणि अशा पद्धतीने पिल्ल्याचं ॲक्च्युअल घरामध्ये वेलकम केलं गेलं. आणि वेलकम करण्याच्या वेळी तुम्ही पाहू शकता की पुन्हा ती बाळाची आरती केली गेली आणि भाकर तुकडा त्याच्यावरून ओवाळून टाकला गेला. खूप छान आजचा दिवस होता.
पिल्लूसुद्धा ते अजिबात कंटाळलं नव्हतं. दिवसभर ते अगदी एन्जॉय करत होतं त्याचं स्वतःचं बारस. छोटी चिमुकली मुलं घरी असणं ही आईवडिलांसाठी जितकी आनंदाची बाब असते तितकीच त्यांच्या आजी आजोबांसाठी सुद्धा असते. त्यांच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट मिळालेला असतो, टास्क मिळालेला असतो सांभाळण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने पुन्हा तुम्ही पाहू शकता की बाळाचे पाय जे आहेत ते कुंकवामध्ये बुडवून त्याचे ठसे उमटले गेले पांढऱ्या रुमालावरती. खूप सुंदर आणि नाजूक आणि छान क्षण होता तो. आता वेळ आलेली आहे देवाचं दर्शन घेण्याची. दुर्वाला सुख, समृद्धी, आनंद आयुष्यभर मिळू दे यासाठी आम्ही सगळेजण प्रार्थना करतच आहोत. पण हा क्षण खूपच महत्त्वाचा होता. आईवडील आणि दुर्वा दोघांनीही देवाचे आशीर्वाद घेतले आणि अशा पद्धतीने छान आणि शांत आणि खूप मजेत आमचा हा दिवस आजचा गेला. खूपच एन्जॉय केला आम्ही आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. थँक्यू.